मी अश्विनी सोमनाथ तरस, म्हाळुंगे पंचायत समिती गणातून मी उमेदवार म्हणून आज तुमच्यासमोर उभी आहे. मी म्हाळुंगेची लेक, सावरदरी गावची सून. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. गेल्या 5 वर्षात माझे दीर भरत तरस हे देखील आमच्या गावचे सरपंच होते. त्यांनी गावचं नेतृत्व केलं होतं. समाजकारणाचा वारसा लाभलेलं असं हे माझं कुटुंब. माझे पती सोमनाथ तरस हे देखील अनेक वेळा उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून समाजकारणामध्ये असतात. सांगायचा मतितार्थ हाच की माझं पूर्ण कुटुंब समाजकारणात आहे. आम्ही जरी राजकारणात नवीन असलो तरी समाजकारण आम्ही खूप दिवसापासून माझ्या कुटुंबात चालू आहे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात नाही ठेवता, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता समाजाची सेवा करायची हाच फक्त आमचा एकमेव हेतू आहे. मी म्हाळुंगे गणातून ही निवडणूक लढवत आहे. गावभेटी दरम्यान तसेच प्रचारादरम्यान आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. खूप पाठिंब्याने, खूप विश्वासाने लोक आमच्यासोबत उभे आहेत, आमच्यासोबत येत आहेत. अशा ह्या सगळ्यांचा विश्वास आम्हाला साकार करायचा आहे. त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्या संधीचं आम्हाला सोनं करायचं आहे. या आपल्या गणामध्ये जेव्हा आम्ही गावभेटी दरम्यान फिरलो तेव्हा खूप लोक आमच्या जवळ आली. प्रचारादरम्यान फिरणं म्हणजे तो प्रचार नसतो, तर गावामध्ये काय समस्या आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. तर अनेकदा जेव्हा आम्ही गावभेटी दरम्यान फिरलो, आमचे 3-3, 4-4 राऊंड झाले. त्यामुळं लोकांच्या आम्ही खूप जवळ गेलो आहोत. लोकांनी त्यांच्या समस्या अतिशय मनमोकळेपणे आमच्यापर्यंत पोचवल्या आहेत. त्यांच्यावर काम करायची आमची खूप इच्छा आहे. माझा म्हाळुंगे गण समस्यामुक्त आणि सर्वांगीण म्हाळुंगे गणाचा विकास करायचा आहे मला. तर माझ्या गणामध्ये बऱ्याच ठिकाणी मेन समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे. जरी औद्योगिकरण येथे झालं आहे तरी पाण्याची समस्या बऱ्याच गावांना भेडसावत आहे. काही ठिकाणी शुद्ध पाणी नाही, तर काही ठिकाणी 8-8 दिवस पाणी येत नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. पाण्याच्या महत्त्वाच्या पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. त्यावर मी पहिलं काम करणार आहे. त्यानंतर तसं पाहता अनेकदा रस्त्यांच्या गैरसोयी आहेत. गावोगावी घरापर्यंत पोचण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये त्यांची खूप गैरसोय होते. त्यासाठी रस्त्यांची कामे करण्यावर मी प्रयत्नशील राहणार आहे. आपल्या मराठी शाळा तसेच अंगणवाडी ह्या देखील त्यांचा देखील विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यांच्याकडे देखील मी लक्ष देणार आहे. अनेकदा आपल्या भागामध्ये जरी औद्योगिकरण आहे तरी आपल्या भागाचा युवक कामासाठी वनवन भटकताना दिसतो. तर माझ्या परिसरातील, माझ्या गणामधील युवकांना बाहेर न जाता येथे आपल्या MIDCमध्ये उद्योग व्यवसाय कसे उपलब्ध होतील याकडे मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे. माझा काही परिसर शेती क्षेत्राचा आहे, तर त्या ठिकाणी असलेले माझ्या शेती बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या ज्या योजना येतात शेतकऱ्यांसाठी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, माझा शेतकरी राजाला एकदम परिपूर्ण बनवणं हा देखील माझा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच आता विषय राहिला माझ्या महिला भगिनींचा, जी माझी मोठी ताकद आहे. माझ्या महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या रक्षणासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. त्यांना घर बसल्या माझी महिला भगिनी स्वावलंबी कशी होईल याकडे मी लक्ष देणार आहे. ती स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिकली पाहिजे. यासाठी प्रत्येक गावांमध्ये कराटे क्लासेस,
किंवा तिच्या रक्षणासाठीचे जे योग्य प्रकारचे क्लासेस असतात त्याचं मी आयोजन करणार आहे. आपल्या लहान मुलांच्या खेळण्यासाठी गार्डनची व्यवस्था वगैरे यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. तसं सांगायचं झालं तर आमच्या सावरदरी गावाला जसा स्मार्ट विलेज म्हणून पुरस्कार भेटला आहे, सावरदरी गाव हे छोटंसं रोल मॉडेल आहे. त्या गावाप्रमाणेच मी माझा पूर्ण गण विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हा सर्वांना सांगायला मला आनंदही वाटतो आणि दुःखही वाटतं की अजितदादांनी निवडलेले आम्ही शेवटचे असे उमेदवार आहोत. अजितदादांची कार्यशैली, अजितदादांची काम करण्याची पद्धत, कामाला महत्त्व देण्याची पद्धत हे सर्व पुढे घेऊन, त्यांचा आदर्श पुढे ठेवून आम्ही सर्वजण काम करणार आहोत. आपल्या अजितदादांचं कार्य तुम्ही सर्वजण जाणूनच आहात. तर अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून, तसेच आपल्या खेड तालुक्याचे आमदार दिलीपअण्णा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपल्या म्हाळुंगे गणाचा विकास करणार आहोत. तर येत्या 7 तारखेला 2 नंबर घड्याळाचं बटन दाबून तुम्ही आमच्यावर मतरूपी आशीर्वाद करावे अशी मी तुम्हाला विनंती करते.